गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी कर मक्खन तेरा जिया भी चुराए। ऐसे न बहुत बोलो, मत 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 बोलो, चिल्लाओगी तब गोरी, जब उलट देगा गोरी, गगरी आगे पीछे डगरी रे। ये मटकी तोड़ रहे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। NSF नवी मुंबई में मंगलवार को मनसे महानगर पालिका कामगार सेना के माध्यम से सिउड़ सेक्टर 50 में दही हंडी उत्सव का शानदार आयोजन किया गया। इस मौके पर दही हंडी फोड़ने के लिए नवी मुंबई के विभिन्न क्षेत्रों से सैकड़ों गोविंदाओं ने सहभाग दर्शाया। दही हंडी देखने के लिए हजारों की संख्या में लोग उपस्थित रहे। इस दौरान आए गोविंदा ने दही हंडी फोड़ने का प्रयत्न बड़े ही उत्साह के साथ किया। साथ ही लोगों के मनोरंजन के लिए लावणी डांस का शानदार आयोजन किया गया। इस मौके पर शहर अध्यक्ष गजानन काले, आयोजक अप्पा साहेब ने उपस्थित गोविंदाओं का गर्मजोशी से भव्य स्वागत किया और जिन गोविंदाओं की टीम ने मटकी फोड़ी उनको ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम की विशेष जानकारी देते हुए गजानन काले ने कहा कि आने वाले विधानसभा में मनसे हंडी फोड़ेगी। आदरणीय राजसाहेब ठाकरे या नेतृत्वामुळे आज महाराष्ट्रात हा सण इतक्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतोय। काही वर्षापूर्वी कोर्टाने निर्बंध आणले होते आणि राजसाहेब ठाकरे म्हणाले होते की आता काय आम्ही स्टूलवर उभं राहून अंडी फोडायची की काय। कोर्टाचं मी पाहतो आपल्या सगळ्या तरुण मुलांनी उत्साहात हा सण साजरा झालाच पाहिजे अशा पद्धतीने सांगितल्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्रात आपला हा मराठमोळा सण, आपला हा हिंदू सण खूप मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा होतोय। मी आता ऐरोली पासून ते वाशी आणि वाशी पासून ते बेलापूर कमीत कमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10 ते 15 अंड्या या संपूर्ण नवी मुंबईत याच ताकदीने याच जल्लोषात महाराष्ट्र नवनिर्माण सेना साजरी करते। तुम्हा सगळ्या गोविंदा पथकांचं आणि इथे सगळ्या सेक्टर 50 मधल्या रहिवाशांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। प्रचंड तुफान प्रतिसाद आपण या सगळ्यांनी दिला। या ठिकाणी माझे सहकारी अप्पासाहेब कोठुळे, त्यांचे महापालिका युनियनमध्ये सगळे माझे सहकारी, शिवाय त्यांच्यासोबत असलेले आमचे विभाग अध्यक्ष निखिल गावडे, इतर सगळी मंडळी असतील। या सत्तेवर माझा अंकुश हवा आहे म्हणून मी अंकुश सानपला पण आम्ही सोबत ठेवले। सचिन कदम असतील, उमेश गायकवाड असतील, या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं काही जणांचं नाव राहिलं असेल आणि निश्चितपणे वहिनी हा शब्द आहे तुम्हाला अमरने नेहमीच हा दहीहंडी उत्सव खूप मोठा साजरा व्हावा म्हणून सातत्याने त्याचा आग्रह होता। मी तुम्हाला विनंती करेल प्लीज तुम्ही पुढे या। आम्ही सगळे भाऊ तुमच्या सोबत आहोत, कुठलीही चिंता काळजी करण्याचं कारण नाही। बेटा तू पण ये। या सगळ्या मंडळींचं आणि हा आमचा अमरचा छोकरा, अमरचा वारसा निश्चितपणे पुढे घेऊन जाईल याच्याबद्दल मला दुमत नाहीये। अमर ज्याने या नेरूळमध्ये दहीहंडी असेल, गोविंदा पथक असेल, हे खूप
जोशात साजरं करण्याचं ठरवलं. गेली 20 वर्ष ते पथक होतं. आजही सह्याद्री गौरव प्रतिष्ठान म्हणून ते पथक आज जोरात काम करत आहे. मला वाटलं होतं की अमरच्या नंतर ह्या पथकातले सगळे आपले सहकारी थांबतील, पण मला वाटतं हे आपल्या सगळ्यांना पाहत असलेल्या अमरला सुद्धा वाईट वाटेल. या अर्थाने या पद्धतीने काम सुरू आहे आणि आपण धाडसाने या सगळ्या दुःखात सुद्धा आमच्या सोबत आहात. मला खरंच मनापासून कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं. फार वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांना सुद्धा दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि याच पद्धतीने बाकी काही असो, विधानसभेला या नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच हंडी फोडणार एवढा मात्र शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. नवी मुंबईकरांचं सेक्टर 50 मधल्या सगळ्या रहिवाशांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद ज्येष्ठांचे आमच्या सोबत असेच राहू एवढी मनोकामना करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्षणाला एकच सांगेन, या मराठी सणासाठी आणि हिंदू सणासाठी ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्बंध आणले होते, त्यावेळी या महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व होतं, ते म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे, ज्यांनी सांगितलं कोर्टाचं मी बघतो, तुम्ही उत्साहाने हा दहीहंडी सण साजरा करा. त्यानंतर आज आपण पाहतोय महाराष्ट्रात कुठलेही निर्बंध कुठल्याही थरापर्यंत नाही आहे आणि खूप जोशात उत्साहात महाराष्ट्र आणि अर्थात नवी मुंबईमध्ये हा उत्साह साजरा होतो. दहीहंडी साजरी होते. ऐरोलीपासून वाशी ते वाशीपासून बेलापूर किमान 5-25 हंड्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लागलेल्या आहेत. या सेक्टर 50 सिऊडमध्ये माझे सहकारी नवी मुंबई महापालिका युनियनचे अध्यक्ष आमचे निखिल गावडे असतील, ही सगळी महापालिका युनियनची कमिटी, त्यांच्या माध्यमातून सातत्याने या सेक्टर 50मध्ये इथल्या सगळ्या रहिवाशांसाठी, नवी मुंबईकरांसाठी मोठ्या उत्साहाने हा दहीहंडी उत्सव साजरा होतो आहे. आज आपण पाहिलं तर हजारोने आज नवी मुंबईकर इथे रस्त्यावरती होता आणि शेकडो पथकांनी या दहीहंडीला हजेरी लावली. मला वाटतं या मराठी सणांसाठी आणि हिंदू सणांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम्ही सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक कार्यरत असतो आणि त्याच पद्धतीने आज लोकांनी प्रतिसाद दिला आहे. बाकी हंडी कोणी फोडो, पण विधानसभेची हंडी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना फोडेल एवढं मात्र नक्की. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज टुडे पंकज विनोद सिंग रिपोर्ट, नवी मुंबई.